या झाडाखाली बसून एक्झॅक्ट म्हणून याला आपण संकल्प भूमी सांगतोय. हेच झाड आहे ते. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आता आपण सयाजी गार्डनला चाललेलो आहे. तर एक दिवस आराम केला, मावशीला पण भेटलो. मावशी खुश आहे. मावशीचं घर 3 माळाचा बंगला बांधायचा बाकी आहे. तर आता चाललो आहे आम्ही. चला चला. क्रूज कंट्रोल आपल्याला स्कूटी दिली बघा मित्रांनो. हां हे बघा. मुंबईचा पोरगा वडोदराच्या सिटीमध्ये फिरताना बघू शकता तुम्ही मित्रांनो. सिटी मस्त आहे इथली, भारी आहे, मस्त रोड बीड मस्त आहेत. जास्त करून लोक हेल्मेट पण नाही घालून फिरत बघ ना. अशा प्रकारे इथला मेन गेट आहे. इथून तुम्ही आला, स्टेशन पण जवळच आहे या साईडला. तिथून आला आतमध्ये गेट आहे. तर वाटतं बहुतेक एंट्री करावं लागते. एंट्री पॉईंट बघा ते भारी बनवलं आहे. थोडंच पुढे आल्याच्या नंतर ना मित्रांनो आपल्याला पटऱ्या दिसल्या. तिथं मला वाटतं बहुतेक टॉय ट्रेन म्हणून अशी ते चालायची वाटतं. पुऱ्या गार्डनमध्ये फिरायची वाटतं टॉय ट्रेन. बघू शकता केवढं मोठं गार्डन आहे मित्रांनो. सयाजी गार्डनमध्ये आपण आलेलो आहे. आतमध्ये एंट्री केलं आहे आणि टोटल पूर्ण हे 113 एकरमध्ये टोटल हे गार्डन आहे. त्याच्यामध्ये झू पण आहे, म्युझियम पण आहे आणि हे गार्डन पण आहे. लहान मुलांसाठी खेळायसाठी, मोठे लोक वॉकिंग बिकिंग करू शकतात. बघा ना, प्रॉपर आहे ना, रोडसारखं बनवलेलं आहे बघा. सायकलिंग बिकिंग तुम्ही करू शकता त्या साईडला. अच्छा, टायमिंग पण ऐकून घ्या मित्रांनो. 5:30 ते रात्री 11 वाजता बघा. तर अशा प्रकारे आपण मस्त वाटतं बाहेर एकदम. इथं चिमण्या बिमण्याचं चावचाव चिवचिव पण चालू आहे. हे बघा, ते छोटे छोटे विद्या मंदिर स्कूल आहे. इथं संकल्पभूमी आहे. इथं चिल्ड्रन्स प्ले गार्डन आहे. हे 4 नंबर गेट म्हणून आहे. इथं झूसाठी या साईडला जावं लागेल मित्रांनो आपल्याला. आणि या साईडला ड्रिंकिंग वॉटर आणि म्युझियम म्हणून हे दोन्ही या साईडला आहे. म्युझियम आणि आपलं झू दोन्ही एका साईडला आहे. तर आपण टाईम न वेस्ट करता पहिले जाऊ संकल्पभूमीवरती. साठी छोटंसं मोठं मस्त कॅफे बनवलेलं आहे. सिटिंग अरेंजमेंट आहे या साईडला बघू शकता तुम्ही. हे आहे संकल्पभूमी. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसून विचार केलेला. हे झाड आहे ना. हां हां, हा बसाव कस. हे झाड आहे ते झाड पण बघू आपण. हे इथं गुजरातीमध्ये माहिती दिलेली आहे. तर आपल्याला काय एवढं काय समजत नाही, तर आपल्या भावाकडून समजून घेऊ आपण. अशा प्रकारे ना बघा मित्रांनो ना, इथं ना गौतम बुद्धाची ना मस्त मूर्ती ठेवण्यात आली आहे. व्हाईट कलरची मार्बलमध्ये. एक नंबर वाटते. मित्रांनो थोडं तिथून चालून आलो ना तर गौतम बुद्धाची मूर्ती तिथं आहे. आणि सेम त्याच्याच समोर या साईडला ना बाबासाहेबांची मूर्ती आहे. मस्त मोठी प्रतिमा इथे. तर बघा मित्रांनो, इथं होतं ते झाड. परत झाड उभून राहिला. आज जाऊ शकतो. चला, एक्झॅक्ट प्लेस होती ही जिथं बाबासाहेबांनी विचार केलेला. संकल्पभूमी म्हणून असं नाव तर देण्यात आलं आहे. आंबेडकरांची मूर्ती आहे. असा ब्रिज आहे आणि यासमोरच संकल्पभूमी. तर जे झाड पडलं होतं तेच झाड आता परत ग्रो होऊन राहिलं आहे. म्हणजे ज्या झाडाखाली बसत होते ते पडलं तर त्याच्या जागा तेच झाड परत ग्रो होऊन राहिलं. तर बघू शकतात मित्रांनो, किती कमालची गोष्ट आहे ही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथंच आपल्या जातीचे जे माणसं आहेत त्यांच्यावर जे अत्याचार होत होता, त्यांना दाबून पाहत होते, त्याच्यासाठी त्यानं संकल्प घेतला की आपण त्याला कसं काय पुढे आणू शकता. त्यानं त्या दिवशी संकल्प घेतला या झाडाखाली बसून एक्झॅक्ट म्हणून याला आपण संकल्पभूमी सांगताय. हेच झाड आहे ते तुम्ही बघू शकता. बाबासाहेबांनी याच ठिकाणी बसून विचार केला होता जे आपल्या समाजातील लोकांना जो त्रास होत होता आणि त्यांच्यावरती जे अत्याचार होत होते, तर त्या पावनभूमीला आपण तिथं जाऊन स्पर्श करणार आहे. तर चला मित्र, आपण तिथं वंदन करू, मानवंदना करू त्यांना. त्याच मागे मित्रांनो विश्वामित्री नदी आहे बघा. हा ब्रिज पण एक नंबर बनवला आहे. आपण पण जाऊ त्या ब्रिजवरूनच चालत. मुलांची पिकनिक पण इथं होते बघू शकता. अशा प्रकारे मुलं आले स्कूलमधून पिकनिक करायला. तर अशा प्रकारे आपण संकल्पभूमी बघून आता आपण चाललो झूच्या दिशेने. तर
तिथं बाबा मी ऐकलंय की व्हाईट टायगर आहे 2. तर आपण फर्स्ट टाइम बघतोय. राणीच्या बागेमध्ये आपण गेलेलो तेव्हा तिथं मी आपला नॉर्मल टायगर बघितला होता. बेंगॉल टायगर काहीतरी होता तो, आणि इथं जे आहे तो व्हाईट टायगर आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारे ना इथं आपल्याला मोठी वॉच दिसलेली आहे. गार्डन बनवलं आहे, वॉच गार्डन बनवलं आहे. बघू शकतात केवढं मोठं गार्डन आहे. आणि त्याच्या खाली मशिनरी लावली ती घड्याळाला वर्किंग आहे, जो एक्झॅक्ट टायमिंग सांगते किती वाजलेत म्हणून. तर बहुतेक 1:15 झालेले आहेत. बघू शकता बघा. मित्रांनो थोडंच पुढं आलं नाही तर वॉच गार्डन आहे. त्याच्या थोडंच पुढं आलं ना तर झूसाठी नाही बघा. या साईडला ना झूसाठी रस्ता होतो, आणि या साईडला ना आपले म्युझियम आहे. बघा आतमध्ये आला असा हत्ती आहे, भारी मस्त बनवलेला आहे. आणि या साईडला तिकीट काउंटर आहे. तर झूमध्ये जाण्यासाठी बघा लहान मुलांचे 20 रुपीज आहे, ॲडल्टचे 30 रुपीज आहे, कॅमेरा 100 रुपीज आहे. सर्व अशी माहिती लिहिलेली आहे, बघू शकतात. डायनासॉर बघा, तो डायनासॉर असा लावलेला आहे, रिअलिस्टिक वाटतो बघा, खतरनाक. इथं ना सगळे बर्ड आहेत, आतमध्ये सगळे पक्षी आहेत. पण आम्ही त्याचं काय घेतलं नाही तिकीट. आम्हाला मला बघायचा वाघ, तर त्यासाठी आपण या दिशेने या साईडला आहे. तर या साईडून आपण जाऊ शकतो, तर वाघ बघू शकतो. तर ज्याला कोणाला आपलं पक्षी बघायचे आहेत तर त्याचं तिकीट आहे 80 रुपये. आणि ज्याला कोणाला फक्त वाघ आणि प्राणी, हत्ती, घोडे, हे ते हरणे बिरणे बघायचे असतील तर त्याचं तिकीट आहे 30 रुपीज आहे. 4 ॲडल्ट. आणि तो कोणी 40 जाणार त्याचे 20 रुपीज आहे. पण इंग्लिश पॅरेट बघा, एवढा मोठा पॅरेट आहे यार. तर अशाच प्रकारे थोडंसं पुढे आल्याच्या नंतर आपण बघू शकतो तिथं ढेर आहे बघा, 1 नंबर. मित्रांनो थोडंच पुढे आलो ना, डिअर बघितल्याच्या नंतर आपण बघतोय नीलगाय. तर बघू शकता अशा प्रकारे ही नीलगाय आपली, हे नीलगाय मी पण पहिल्यांदाच बघितलं आहे. हा थोडंच पुढे आला तर अजून आपल्याला भेटणार तर सांबा डिअरची पुरी गँग आहे, पुरी फॅमिली बसलेली आहे बघा, असं विश्राम करते हे बघा. आणि काय मुंगूस पण आहे का तिकडे? तो आईला मुंगूस पण आहे बघा बघा बघा, मुंगूस बघा ते बसलेत. ऊन आले ना त्यामुळे ना एकदम सावलीचा आड घेऊन बसले ते लोक, आराम करत आहेत. तुम्हाला हे दाखवू, हे तर तुम्ही बघितलंच असेल मुंबईमध्ये आपल्या नॅशनल पार्कमध्ये असेच फिरत असतात ते. किती मोठा ग्रुप आहे बघा यांचा. अर्धे इथं उभे आहेत, अर्धे इथं उभे आहेत. ऊन आहे ना त्यामुळे सावलीचा सहारा घेऊन उभे राहिले. तर मित्रांनो हरणे, रोयटा हे सगळं बघून याच्या याला सुरू होते खतम हो गया असा शॉट झाला आमचा. मी बोललो अजून पुढे असेल, पण तिथं पुढे एंडिंग आहे, साईडला पुढं संपलंय, हे लास्ट आहे. तर आता आपण टाईम नाही वेस्ट करता, आता आपण चाललो आहे वाघ बघायला. एकदम जवळून आपल्याला क्रोकोडाईल बघायला भेटतं बघा. हा एक इथं बसलाय, एक ती इथं बसले. नाही असले रे भावा, टोटल 1 2 3 4 5 आहेत. दुपारची वेळ आहे ना, झोपायची वेळ आहे त्यांची, पण नकली वाटतात रे. बघा हे बघा मित्र, एवढं जवळून बघायला भेटतं ना आपल्याला. बघा काय चालतोय बघा, खतरनाक चालतोय यार. हा तो बोलला यार तुम्ही लोक मला डिस्टर्ब करता, मी लांब जाऊन बसतो, झोपतो तिकडे जाऊन, झाडाच्या पलीकडे जाऊन आपल्याला बघा. तो मगर बघितली, हरण बघितली. आणि आता आपण या ब्रिजवरून, एवढा सुंदर ब्रिज बांधला ना भाई, गार्डनच्या आतमध्ये फर्स्ट टाइम मी ब्रिज बघितला असा. तर तिथून आपण चाललो आहे टायगर बघायला. फर्स्ट टाइम मी कोणत्या पार्कमध्ये असा ब्रिज बघितला, जसा केबलने बांधण्यात आलं बघितला. हे बघा मित्रांनो कसा बिबट्या बसला बघा, लेपर्ड विश्राम करतोय. स्वतःला क्लीन करत बसलाय तो. अरे 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 तशी काय मांजर वाटते बघ ना. एकच रन्नो, भालू, अस्वल, तो बघा अस्वल बघा, खरंच पळायला बघतो बघा. पब्लिक आली ना म्हणून घाबरतो तो बघा, कसा इकडे तिकडे पळतो बघा कसा.
काय झालं काय कंटाळा आला काय बाहेर उभं राहायला. मित्रांनो आपल्या ब्लॉगमध्ये एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ याच्यासाठी बनणार आहे कारण का आपल्या ब्लॉगमध्ये व्हाईट टायगर आपण शो करतोय. बघा मित्रांनो हे बघा ते झोपलेलं मस्त. मी पण पहिल्यांदा बघतोय. बघा हा एक इथं झोपलाय आणि एक इथं झोपलाय बघा मागे त्याच्या. असं कान हलवतोय. हे बेंगॉल टायगर बघा तो पण झोपलाय. दुपारच्या वेळेस आलो ना त्यामुळे ना विश्राम करतात बघा हे बघा. दिसायला एवढं भारी वाटतं ना एक नंबर वाटतंय. तर आपण याला इथं झोपू देतो आणि आपण दुसरीकडे जाऊन बघू. आता दुपारची वेळ आहे ना त्यामुळे ते लोक झोपलेले आहेत. चांगल्या प्रकारे आपल्या व्हिडिओमध्ये ते कॅप्चर झालेले आहेत आणि आता आपण बघतो अजून काय दिसतंय का. हे बघा लोंबडी बघा लोंबडी बघा लोंबडी. फॉक्स बघा फॉक्स. एक इथं आहे बघा. हा एक इथं आहे. दुसरा कुठे आहे बघा. हा एक इथं आहे. हे दोन आहेत बघा. दोन अशा प्रकारे मस्ती करतायत. कोल्हा बघा असे खेळतायत बघा. ते कंटाळले आहेत बसून बसून बिचार आहे. सर्दी आली काय भूक लागली ना झोपले बिचारे. दुपारची वेळ आहे ना त्याच्यामुळे. हसकी आहेत हसकी. मित्रांनो कशी चालते बघा ती. मित्रांनो अशा या लॅपटॉपबद्दल आपल्याला माहिती भेटलेली आहे बघा. ॲडॉप्ट केलेलं आहे गरिमा मालवणकर यांनी. आपल्या महाराष्ट्रानेच आहेत. तर तेच लोक बघतात. खाणं पिणं दवा पाणी जेवढं पण असेल त्याचं ते लोक बघतात. एक नंबर गोष्ट मराठी माणूस पुढे नाही. हा मराठी माणूस सगळीकडे पुढे आहे. फक्त त्याला सपोर्ट नाही करत आहे त्यामुळे. बाकी तुम्ही बघू शकतात भाई सॉलिड आहे. सॉलिड गार्डन आहे. एक नंबर गार्डन आहे. मी फर्स्ट टाईम बघितला व्हाईट टायगर. बेंगॉल टायगर तर आपण बघतो. मी राणीबागेत पण बघितलेला पण तिथला कसा ब्लॉग बनवला नव्हता. तर आता आपलं इथलं बघून झालेलं आहे आणि आता आपण चालू आहे म्युझियम बघायला. म्युझियम बघण्यासाठी ना मित्रांनो कसं माहिती आहे काय तिथं आतमध्ये ना कॅमेरा अलाउड नाही. तर काय करू शकतो आपण पण काय नाही करू शकतो. माझी पण भरपूर इच्छा होती की तुम्हाला दाखवावं पण ऑप्शन नाही. तर बघू ट्राय करू. आपल्याकडून झालं तर व्हिडिओ काढू नाही तर नाही. तर चला मित्रांनो. तर मित्रांनो अशी ही आपली छोटीशी भेट होती सयाजी गार्डनमध्ये. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता आपण इथला जो आपलं जेवढं पण होतं आपण फिरून झालेलो आहे बघितलं आहे आपण. ऑसम गार्डन आहे मित्रांनो. नक्की तुम्ही आले तर भेट द्या गार्डनला. सॉलिड आहे. तर इथंच आपण आपला ब्लॉग संपवतो. जय हिंद जय भारत. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.